नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये एप्रिल महिन्याचा हप्ता, बोनसचे पैसे आज बहिणींच्या खात्यामध्ये थेट विस्तांतर सुद्धा केले जाणार आहेत। परंतु आज फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। ज्या बहिणी या 3 नियमामध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। अन्यथा ज्या लाडक्या बहिणी या 3 नियमामध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। एकंदरीत आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पैसे सोडण्या अगोदर बहिणींकडून पात्रतांची मागणी केलेली होती। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। त्यामुळे त्या 3 पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व माता भगिनींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होत्या। तर त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। कारण आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली की लाडक्या बहिणींना आजच पैसे विस्तारित करण्यात यावे। त्यामुळे आज बैठक झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आजच या 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत। परंतु ज्या माता भगिनी पात्रतेच्या निकषांच्या बाहेर असतील तर त्यांना पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच आज राज्य सरकारकडून सर्व गोष्टींची पडताळणी करून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु याच्यामध्ये काही नवीन नियम सुद्धा घालण्यात आलेले आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींनी या सूचनांचं पालन सुद्धा करायचं आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता 2100 रुपये, सोबतच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 आणि बोनसचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। एकंदरीत हे 5,500 रुपये आणि 2100 म्हणजे 7,600 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये आज वर्ग करण्यात आलेले आहे। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्या अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। परंतु ज्या माता भगिनी, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील, हे 4 नियम पाळतील, त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। अन्यथा ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करणार नाही त्या बहिणींना पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारकडून आदेश आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का, तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये पात्र आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। परंतु हे 4 नवीन नियम कोणकोणते आहेत, तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहेत का, हे सुद्धा तुम्ही काटेकोर पद्धतीने पाहायचं आहे, तरच पैसे येणार आहेत। तर बघा माता भगिनींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम डीबीटी संदर्भात आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारकडून आदेश सुद्धा आलेला होता। त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का, सध्याच्या स्थितीला ती डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, हे पाहणं गरजेचं आहे। अन्यथा जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल, डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाहीत। मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। एकंदरीत 4 नवीन नियम आहेत, त्यापैकी पहिला नियम बघितला। पहिला नियम आधार कार्ड संदर्भात आहे, म्हणजे डीबीटी संदर्भात आहे। सोबतच जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम केवायसी संदर्भात आहे। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची केवायसी करायची आहे। जर तुम्ही बँक खात्याची केवायसी केली तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही बँक खात्याची केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, आज राज्य सरकारकडून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे की सर्व
लाडक्या बहिणींनी, सर्व माता भगिनींनी आपल्या बँक खात्याची KYC करायची आहे, आपल्या बँक अकाउंटची KYC करायची आहे, तरच मला पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही बँक खात्याची KYC केले नाही, बँक खात्याची अकाउंटची KYC केले नाही, तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट राज्य सरकारकडून आदेश सुद्धा आलेला आहे. सोबतच तिसरा नियम म्हणजे पॅन संदर्भात. बघा, पॅन कार्ड असतं तर त्या पॅन कार्ड संदर्भात हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमच्या बँक खात्याशी तुमचे पॅन कार्ड लिंक पाहिजे. जर तुमच्या बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक असेल तर पैसे येतील. अन्यथा जर तुमचे पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या 2025 मध्ये पॅन कार्ड 2.0 म्हणजेच नवीन पॅन कार्ड आलेलं आहे. आपण जुनं पॅन कार्ड अकाउंट सोबत लिंक केलेलं होतं, परंतु ते जुनं पॅन कार्ड आताच्या सध्याच्या स्थितीला चालत नाही. त्यामुळे आपल्याला नवीन पॅन कार्ड सुद्धा जोडायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही नवीन पॅन कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडून घ्या, अन्यथा पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो चौथा नियम आहे तर तो चौथा नियम आपल्या बँक खात्या संदर्भात आहे. बघा, बँक खात्या संदर्भात म्हणजे तुम्ही जे लाडक्या बहीण योजनेसाठी बँक खातं दिलं आहे तर ते बँक खातं जॉईंट खातं असेल तर त्याच्यामध्ये अगोदर पैसे येत होते, परंतु या चालू महिन्यापासून जॉईंट खात्यामध्ये पैसे येणार नाही. तुम्हाला ते सिंगल खातं तयार करायचं आहे. म्हणजे जी लाडकी बहीण आहे तिच्या नावाने फक्त एक खातं असायला पाहिजे, त्या खात्यामध्येच पैसे वर्ग केले जातील. अन्यथा जर तुमचे 2 खाते असतील म्हणजे किंवा जॉईंट खाते असेल तर पैसे येणार नाहीत. तर बघा, ज्या लाडक्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी नियम पाळणार नाहीत त्यांना पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा, बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल हप्त्याचे पैसे येणार, गॅसचे पैसे येणार, बोनसचे पैसे येणार. सोबतच बहिणींना आज 4 योजनांचा लाभ सुद्धा मिळणार आहे. त्या 4 योजना सुद्धा लगेच सांगतो. बघा, 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. या योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. तरी पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. सोबतच तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन. तर ही डांका मशीन खरेदी करण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला 25,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच चौथी योजना म्हणजे मोफत सौरचूल योजना. तर या सौरचूल खरेदीसाठी 20,000 रुपये रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले होते. सोबतच तुम्हाला आज 3 लाभांतर्गत पैसे येणार आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील त्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. काही बहिणींना रात्रीच पैसे आलेले आहेत, काही बहिणींना आता पैसे येणार आहेत, काही बहिणींना उद्या सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत सर्व माता भगिनींना पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. बघा माता भगिनींनो, सर्व माहिती मुद्देसूद दिली. जर तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा. परंतु जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात उद्याच्या एका नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आपली काळजी घ्यायची आहे.